ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण आजपासून 13वा अध्याय सुरू करणार आहोत. पण त्याच्या वेळी आधी मागच्या वेळी आपण सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगितलं होतं. तर सुषमा माहुरे आली नव्हती म्हणून ती आज प्रयत्न करणार आहे. तिला काय आवडतं ते सांगायचं आणि नंतर मग आपण सुरू करू. तू म्यूट वर आहेस सुषमा. नमस्कार नमस्कार निलिमाताई आणि सर्व आपले सत्संग मंडळी. तर माझा पण मी ऐकलं सर्वांचं म्हणजे जे त्यांचे आवड आणि ज्ञानेश्वरीबद्दल काय आहे. तर माझा पण हा पहिलाच प्रसंग आहे आणि मला पण तेच म्हणजे ज्ञानेश्वर गुरूंच्या बद्दल किती प्रेम दाखवतात आणि कशाबद्दल ते कसे म्हणजे मीपणा सोडून त्यांची कृपा मी थोडं लिहिलेलं आहे मी म्हणून वाचते. तर त्यांचं संभाषण ऐकून ज्ञानेश्वर अगदी त्यांच्या आणखीच भाव नम्र होतो. कारण त्यांची जे ऐकायला त्यांची जी त्यांचे ज्ञानेश्वरीच्या बद्दल आणखीच भाव नम्र होतो. पुन्हा पुन्हा आपल्याला गुरूंच्या कृपेमुळेच, गुरूंच्या आत्मज्ञानामुळेच, त्यांच्या सामर्थ्यामुळेच त्यांना ते ज्ञान प्राप्त झालेले आहेत. आणि तसेच म्हणजे त्यांची ज्या उपमा आहेत त्या याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी जे गुरूंना सांगून त्यांनी त्या उपमा दिलेल्या आहेत त्या पण एवढ्या छान आहेत की म्हणजे ऐकायला आणखी सामान्य मनुष्याला जसं माझ्यासारख्यांना अगदी म्हणजे आणखी आवड होते ऐकायची ती की वाचतच राहावं आपण. तर मी 1-2 त्या अशा उपमा मी केलेल्या आहेत. मी म्हणजे लिहिलेल्या आहेत. तर त्याबद्दल एक आहे. तर ज्ञानेश्वर म्हणजे आपल्या गुरूंची स्तुती करतात आणि म्हणतात की जसं त्यांच्यामुळेच झालेलं आहे. तर एक उदाहरण आहे, बुद्धीच्या बळाने गुरूंचे वर्णन करणे म्हणजे जसे सूर्याला चकचकीत करण्याकरता त्याला लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासायची गरज आहे का? तसंच ते म्हणतात की किंवा अथांग महासागरात कशाचा पाहुणचार करता येईल. जसे आकाशावर मांडव बांधणे शक्य असू शकते का? तसंच गुरूंचे आकलन करणे शक्य नाही म्हणून ते गुरूंना फक्त नमस्कार करतात.
छान. आणखी तसंच गुरु ज्ञानेश्वरीच्या लेखणीबद्दल तर जेवढं वाचलं तेवढं म्हणजे अजून उत्कंठा वाढते. हं, आणि सामान्य मनुष्याला म्हणजे त्यामध्ये आणखी म्हणजे अजून पुढे काय होईल असं काय समजेल. तर सुरुवातीला जसं मला असे थोडं म्हणजे आधी प्रश्न राहायचे की म्हणजे आपण म्हणजे कर्म ते सांगतात की कर्म करायचं म्हणजे आणि हं, कर्म हे करायची, असे करायचे. तर माझ्या पण मनात कधी आलेल्या आहेत तशा भावना, की त्यांनी पण ज्ञानेश्वरांनी त्याचं पण आकलन केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर जसं श्लोक 3 मध्ये आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, "हे श्रीकृष्णा, अ, कर्माच्या कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. तर मग कर्माच्या ठिकाणी तू तू माझी योजना का करीत आहेस?" हं, तर तो ओवी आहे ती अध्याय 3 मधली. हं, हं, त्या आहे अ, 1 ते 5 आणि ती ओवी आहे, "हे गा कर्मा तूची आशेष निरकरशी निलेश, तरी मजकरणी हे हिंसक हे कारविशी तू. तरी हं, हेची विचारी विचारी कृष्णा हे कृष्णा तू मनी देसी हं, कर्मलेशा हं. आणि असेनी ही हिंसा करवितहासी." तर असं म्हणजे आपल्या जे मनात येतं तेच असं याच्यामध्ये दाखवलेलं आहे, की म्हणजे कृष्ण म्हणजे विचारतात, अर्जुन विचारतात, वारंवार तसे प्रश्न करतात आणि हं, मग हं, आपल्याला असं वाटतं, की हां, खरंच म्हणजे आपल्या मनातली जी गोष्ट आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये इथे स्पष्ट केलेली आहे. हं, तसंच तसंच मग अर्जुनाने तर कृष्णाने तर भरपूर म्हणजे त्याचे ते हे दिलेले आहेत, की कुठले म्हणजे याच्यामध्ये अध्याय 3 मध्ये आहेत, की ज्ञान ते ज्ञान योग आहे आणि सांख्य योग आहे. हं, आणि मग तसंच दुसरं मग असं होतं, की अर्जुन भरपूर प्रश्न विचारत राहतात. नेहमी प्रश्न विचारत राहतात हं. कृष्णाला. तर हं. असं वाटतं, की म्हणजे कृष्ण किती संयम आहे त्यांना, किती म्हणजे ते ऐकून राहिले आहेत ते. तर ज्ञानेश्वरांनी ते पण त्याचं हे केलेलं आहे, उल्लेख केला, दाखवून दिला आपल्या मनातला, की रागवणार तर नाही ना ते? म्हणजे म्हणजे हं, त्याचं हं, पण एक उदाहरण मला या ओवीमध्ये दिसलेलं आहे, की ती तसेच ओवी आहे 29 ते 31 आहे ती. तिसऱ्या अध्यायामध्येच आहे. हं, हं. "जैसे मातेचा ठाई अपत्य अनुस्वारू नाही, स्तना लागुनी पाही जीवापुरी, तैसे देवा तू ते. पूजस्तसे अवधे, ते ते आपुलेनी आते, कृपानिधी तरी परितिकी हित आणि अचरिता तरी उचित. ते सांग ये निश्चित पार्थू म्हणे." म्हणजे अर्थ आहे आईजवळ लहान बाळाला स्तनपान करायला वेळ अवेळ हं, ठरावी हं. लागत नाही. खरं आहे. भूक लाग भूक लागत नाही, की प्यायला हवेच. तसेच मी मुलासारखाच वेद अवेद न पाहता अ, म्ह नुसतं प्रशंसा म्हणून लढीवारपणे लगेच विचारित आहे. कारण तू कृपेचा निधी आहेस. तू तू काही रागवणार नाही. तर असे म्हणजे किती म्हणजे ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातल्या ज्या आपल्या भावना आहेत, त्या सर्व हं. म्हणजे म्हणजे त्यांनी त्यामध्ये आकलन केलेले आहेत. आणि तसंच मला अध्याय 10 कारण मी त्याचा गोषवारा वाचला होता म्हणून मला थोडं जास्त म्हणजे माहिती त्याच्याबद्दल मी हां. जास्त जास्त खरं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये आणखी म्हणजे तुम्ही त्याचा विचार करता, की हे कसं आहे, काय आहे म्हणून. हं, हं. कशा तऱ्हेने लिहिलेलं आहे आणि तर ते त्याबद्दल मला फार छान वाटलं ते विभूती हं, आहे हं. म्हणजे बरोबर. वैभव आहे, हं. वैभव योग आहे. तर त्यामध्ये ज्ञानेश्वरांनी ते पण म्हणजे ते दाखवलं, की एक तर ते जे आपण 1 ते 10 पर्यंत 9 पर्यंत अध्याय केले. एकानंतर एक जे करतो आपण अध्याय वाचले, पण असं माझ्यासारख्या व्यक्तीला म्हणजे लक्षात नाही राहत, की पहिला अध्याय कुठला, दुसरा अध्याय हां, कुठला, हां. काय होतं. पण त्यांनी त्याची उजळणी केली आहे ह्याच्यामध्ये. हं. 10व्या अध्यायात. खरं आहे. तर
फार फार छान आहे ते, असं म्हणजे पहिल्या अध्यायाचं आहे, आणखी आपल्या खरंय. काय म्हणजे ते काय आहे? पहिल्या अध्यायाचं दुसऱ्या अध्यायात काय आहे, तिसऱ्या हो. अध्यायात काय आहे. तर ते छोटं सारांश असं मग थोडं आपल्याला आवडतं, म्हणजे हो का? रिमाइंड होतं, की हो खरंच खरंय. आहे. हां, ते होतं, ते हा अध्याय 5व्या अध्यायात होतं, खरंय, 6व्या खरंय. अध्यायात हे होतं. हम्म. म्हणजे त्या पण गोष्टी फार म्हणजे छोट्या-छोट्या असं असा उत्कंठा वाढते. कारण मला ज्ञानेश्वरीचं मुळीच ज्ञान नव्हतं, खरं सांगते मी. हम्म. भगवद्गीता वाचली, पण असं म्हणजे असं वर-वरच होतं. तर हम्म. ज्ञानेश्वरी म्हणजे वाचून असं वाटतं, की नाही अजून वाचायला पाहिजे. आणखी काय आहे, पुढे काय आहे? आणि ते हो. एकदा वाचल्याने खरंच तुम्ही ज्या म्हणता, की मी ऐकलं, की खरंच एकदा वाचल्याने नाही होणार, तसंच आहे काहीच ते. कळत नाही. हो. खरंय. या पण दुसऱ्या वेळी वाचलं ना की तुम्हाला कळतं की आपल्याला बऱ्यापैकी कळलं होतं पहिल्या वेळी, पण ते आपल्या लक्षात नाही राहत. हां, मग तसं तुम्हाला जाणवेल की आपल्याला किती त्यावेळेस आपल्याला समजलं होतं थोडंफार असं. या खरंच. आणखी व्हेरी गुड. तसंच एक मला याच्याबद्दल पण आहे, की त्याच्या या अध्यायामध्ये 10व्या अध्यायातच आहे, हम्म. की म्हणजे ईश्वर सर्वत्र आहे. पूर्ण खरंय. विश्वात आहे निसर्ग. तर हम्म. त्याचं जे वैभव आपल्याला जाणवतं, ते म्हणजे ते आपल्याला जेव्हा जाणवतं तेव्हा माहिती पडतं, की खरंच ते ईश्वर ईश्वर सर्वत्र आहे म्हणून. आणि ते वैभव वैभव आता एका वयानंतर आल्यानंतर जास्त जाणवतं ते. खरंय. ते खरंय. आणि त्याचं म्हणजे उदाहरण 1-2 आहेत माझ्याकडे. जसं निलिमाताई, तुम्ही पण एक उदाहरण दिलं होतं, की तुम्ही अलास्काला जेव्हा हो, हो. बरोबर. तुम्ही ओशन बघितलं, तर आणि तुम्हाला हम्म. असं हे दिसलं, पदचिन्ह दिसली, आणि ते म्हणजे ईश्वराचीच कृपा आहे, असं म्हणजे तेव्हा भास होतो, जाणीव होतं. तर ते तसलं मी एक हे आहे श्लोक, ओव्या आहेत. ते मी वाचते आणि मग त्याचं मी थोडे 1-2 माझ्या जीवनामध्ये जे मला एक्झाम्पल्स असे आलेले आहेत, ते तुम्ही मी फक्त तुमचे एक्झाम्पल सांगा मला वाटतं आता. अच्छा. आहे ना, कारण तर आपले बराच वेळ झाला आता. हा. तर माझं असं असं 1-2 असे आलेले आहेत, अनुभव आलेले आहेत मला, की असं वाटतं, हम्म. की खरंच म्हणजे ईश्वर आपल्याला जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा जास्त म्हणजे तेव्हा, आणि त्या कठीणमधून निघतो आपण तेव्हा जास्त म्हणजे त्याचं वैभव माहिती होतं, की खरंच आहे ईश्वर. हम्म. माझा मुलगा 4 वर्षाचा त्यावेळेस इंडियामध्ये, मेरठमध्ये आम्ही मेडिकल कॅम्पस असं होतं. छान कॅम्पस होतं. असं ग्रीनरी वगैरे होती. याकरता हम्म. सांगते, की किचन गार्डन होतं आणि तिथे असा मेन हॉल होता. ही गोष्ट आहे 1985 ची. तर अ, अ, असा मेन हॉल होता आणि मुलं खेळतात, आणि थंडीचे दिवस, तिथे थंडीचे दिवस होते. असं जानेवारी, फरवरी वगैरे असेल, आणि किचन गार्डन आमच्याकडे. ते मुलं तिथे खेळायला जायचे. ते गाजर वगैरे काढायची आणि ते खायची अशी मुलं. तर ते खेळत होते. असं वाटलं, की ते खेळून झाले, आणि आम्ही आम्ही की आम्ही घरी दोघं पण घरामध्येच. हे मुलं खेळत आले आणि तो आला, नंतर परत आला. तर त्याचे पूर्ण कपडे असे भिजलेले होते. भिजलेले होते तर बापरे. ते ठीक आहे. पण त्याचा असा स्मेल येऊन आला होता, घाणेरडा स्मेल येऊन आला होता. तर मी ओरडले त्याच्यावर आणि त्याला मार पाडली आणि त्याला कपडे चेंज केले, अंघोळ केली आणि झोपून दिलं. पण नंतर आम्ही दोघांच्या मनात आलं, की ह्याचा वास का येऊन आला एवढा घाणेरडा? हम्म. तर आम्ही मग खाली गेलो, कुठे खेळत होते वगैरे. तर बघितलं तर ते मेन होल होतं. मेन होलचं लिड, झाकण उघडत. ती झाकण उघडं होती ती, अर्धी. आणि ते पाहिलं, की एक त्याची चप्पल होती, ती बाहेर होती, आणि एक त्याच्यामध्ये होती, आणि ती अरे पूर्ण बापरे. भरलेलं होतं असं, पूर्ण. हम्म. आम्ही एकदम घाबरलो. आम्ही म्हटलं, "बापरे! हे कसं काय झालं? आणि हा तर ह्याच्यात पडला होता, आणि कोणी काढलं याला?" तर आम्ही, त्याचा मित्र होता, त्याला त्याला विचारायला गेलो त्यांच्या घरी. तर हम्म. तो म्हणतो, "आंटी, मैं तो आ गया." मेरठला आम्ही हिंदीच बोलायची तिथे. "मैं तो आ गया, आशीष गिर गया तो मैं तो भागकर आ गया." मग आम्हाला एकदम हे वाटलं आम्हाला, की हम्म. बापरे! असं कसं झालं हे? म्हणजे तर आम्ही त्याला उठवलं आम्ही त्याला. पहिले मी त्याला रागवलं, नंतर उठवलं झोपेतून. म्हटलं, "आशिष, तुला कोण आलं होतं तुला? तू कसा पडला?" तर तो लहान, तो म्हणतो, "तो माळी आला होता ना, त्याने मला मला वाचवलं. अरे त्याने बापरे. काढलं." माळी आला होता. हम्म. संडेचा दिवस होता. तर आम्ही दुसऱ्या दिवशी, तो माळी संडेला येत नाही, तरी आम्ही त्याला विचारलं. आम्हाला वाटलं कदाचित तो ते हे करायला आला, काही वीड्स वगैरे काढायला. म्हणून त्याला विचारलं आम्ही, मी म्हटलं, "थँक यू सो मच, तुम्ही आले. तुम्ही आमच्याकडे आले आणि त्याला वाचवलं." "मी नाही आलो होतो," म्हणे.
मी आलोच नाही म्हणे तो म्हणतो. बापरे. हम्म. आम्हाला एवढं म्हणजे त्या दिवसपासून आम्हाला असं वाटतंय की परमेश्वर आपल्या पाठीमागे राहतो असं. खरंय, अगदी खरंय. ते वैभव आम्हाला ते तेव्हा दिसलं आम्हाला, म्हणजे आम्हाला ते जाणवलं ते. अगदी खरंय. छान, तुम्ही छान सांगितलं सगळं. आणि आता क्रांती पण आली. क्रांती, तुला काही सांगायचंय? आणि आजच त्याचा वाढदिवस आहे म्हणून माझ्या अरे वा. लक्षात आले. हा. क्रांती, तू म्यूटवर आहेस? हा. हा. निलिमाताई, सांगायचंय का? निलिमाताई, बोला. दुसरं कोणी आहे का लिस्टवर? का मला प्रचंड खोकला झालाय आणि ताप आलाय. अरे, मी नुसतं ऐकलं तर चालेल का? हो हो, अगदी चालेल, अगदी चालेल. कारण म्हणजे दिस इज ओके. ऑप्शनल. ऍक्च्युअली मी सगळ्यांना कंपल्सरी केलं, पण इट्स अन ऑप्शनल. बरं, ठीक आहे. नाही नाही, मी नेक्स्ट टाइम किंवा आले की करीन, कारण मी आता गुरुवारी इंडियाला चालली आहे. आय वॉन्ट टू गो अच्छा, टू डॉक्टर अँड हरकत गेट नाही, इट ऑल हरकत. औषध वगैरे. ओके. मृणाल, उगीचच तुला आणि काही खोकला सांगायचंय वाढायला का? नको. सॉरी. नाही, ठीक आहे. क्रांती, मृणाल, तुला काही सांगायचंय का? तू म्यूटवर आहेस. नाही, मी आज नाही बोलणार आहे, पण मी रीडिंग करते, मला दिलेलं आहे ते. व्हेरी गुड. तर मग आता आपण सुरू करूया. आज माझे मिस्टर रवी कुलकर्णी स्क्रीन दाखवणार आहेत, कारण मी रेकॉर्डिंग करते म्हणून. तर त्यांनी इज डुईंग असं फेवर. त्यांनी आज ट्राय केलं सगळं सेटअप वगैरे करून. तर आपण करूया आता. शेअर कराल? हां, व्हेरी गुड. इथपासून आपण वाचणार आहे. पण आता तुम्ही सगळ्यांनी ते जर का म्हणजे स्क्रिप्ट मी जे पाठवले त्याच्यात तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला त्यांनी सगळी समरी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हटलं ना की पंचमहाभूते म्हणजे काय, आणि मग काय काय गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, जे 36 तत्व जे आहेत ते सगळं, अशी काइंड ऑफ समरी दिली आहे याच्या आधीचे जे पान आहेत ते. तर मला वाटतं तुम्ही ती सगळ्यांनी बघायला पाहिजे. पहिले 2 जे पान आहेत ना त्याच्यामध्ये सगळी त्यांनी समरी दिलेली आहे. तर तेवढे नक्की बघाल तुम्ही जेव्हा whenever you get a chance. तर आता आपण सुरू करूया. आधी हेतली वाचणार आहे ना? हो, हा. सुरू करते. अध्याय 13वा, प्रकृती पुरुष विवेक योग. सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण, तेच श्रीगुरुचे श्रीचरण होत. त्यास नमस्कार करू. ज्या श्रीगुरु चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते, म्हणजे शब्द मात्रावर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट सांगण्याचे सामर्थ्य येते व सकल विद्या जिव्हेवर येतात. वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात. निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायाची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण, ती सर्वच्या सर्व स्वाधीन होते. जेव्हा हृदय श्री गुरुचे पाय धरून राहते, तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते. त्या श्री गुरुच्या चरणांना आता नमस्कार करून मी ज्ञानेश्वर ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो. तो ब्रह्मदेवाचा वडील व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला. आत्मरूप गणेशु स्मरण. एक मिनिट सांगा, कुठला 7वा श्लोक आहे? काय म्हणते? नाही, आय थिंक रविदादा ते ते हे पहिले 6 होत ओव्या नाहीये. विदाउट श्लोक या. आहेत ना. त्या पहिल्या 6 ओव्या आहेत त्या श्लोकांशिवाय आहेत, त्यामुळे ते नाही नाही, मी केतकी तू बरोबर वाचतेस, तू नाही, पण रविदादा तुम्ही जे हे करताय ना ते पुढे गेलं मला वाटतं. हा पुढे गेलं जरा. मॅडम पुढे गेला, आम्हाला काही मजकूर आम्हाला दिसलाच नाही तो. दिसला आणि नाही. त्याच्या खाली, आता त्याच्या खाली जायचंय. हा, खाली खालीच फक्त जायचंय. राईट. हा, आता बरोबर आहे. आता ठीक आहे. आता ठीक आहे. ओके, ओव्या वाचते. हो. हा, वाच. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे, जयाचेनी आठवे
शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे रस होती बोळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हातात चढे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरुचे पाय जै हृदयी गिवसूनी ठाय तै येवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता तो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे त्यास जाणणारे म्हणतात. हा, एक मिनिट थांबते. आता पहिल्याच श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगून दिलं क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय. तर आता जाऊया पुढे. अर्जुन, ऐक, या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे. पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणजे हेची जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे भरत कुलोत्पन्ना आणि सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो सुद्धा मी आहे असं जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे वेगळीपणाचे जे ज्ञान ते यथार्थ ज्ञान आहे असे माझे मत आहे. तरी सर्व क्षेत्रांना पालन करून असतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मी जाण निरुते जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. तत् क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर. तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख करतो तो सर्व अभिप्राय सांगतो. याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कुठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारांमुळे याची वाढ होते, हे मोजके 3.5 हातांचेच आहे अथवा केवढे व कसले आहे, हे क्षेत्र माळ जमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे व कोणाच्या मालकीची आहे, इत्यादी जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील. तिकडे लक्ष दे. याच ठिकाणाकरता क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरता वेदांची नेहमी बडबड सुरू आहे व याच क्षेत्राने तर्काला वाटाघाट करावयाला लावले. हीच क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना 6 दर्शने हात टेकीस आली. तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाहीत. शास्त्राचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एक निश्चय संबंधाने जगात वादविवाद चालू आहे. एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळवता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. उलट त्या युक्तीने बडबडीला जोर आला. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे त्यास आपल्या निर्णया संबंधाने जो अभिलाष आहे, माझाच निर्णय बरोबर आहे असा,
त्याचे बल कसे आहे पहा, की तो घरोघर याचाच काथ्याकूट करावयास लावतो. नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड कराव्यास लागले. तो पाखंडी वेदांना असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ आहात व तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे. हे आमचे बोलणे खरे नाही असं जर कोणी वेदानुयायी म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी म्हणजे विडा ठेवला आहे. आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा. पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा लोंच विधी करतात व वेदोक्त कर्म मात्र निंदितात. त्यांच्याशी चर्चा करू लागलं म्हणजे त्यांची ती ठराविक वितंडाची भाषणे आपोआप जाग्यावर येतात. मृत्यूच्या तडाख्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्यानिमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. मृत्यूच्या योगाने भ्यालेल्या या योग्यांनी वनाचा रस्ता धरला व तेथे वनात शम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला. या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास 10 दिशा पांघराव्या लागल्या. सर्व संग सोडावा लागला व त्याने काम या योगभ्रष्ट करणारा क्षेत्र निर्णयाच्या आड पडणारा लाचखऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले. ब्रह्मदेवाला असलेली 4 मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरता जोराने पुढे आली तरी त्या क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आघवे सांगो आता. हे क्षेत्र का म्हणिजे कैसे के हे उपजे कवण कवणी वाढविजे विकारी येथ. हे औटहात मोटके की केवढे पातके तुके बरड की पिके कुणाचे हे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोलिजती सावेव अवधान देई. पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाणे तर्कू येणेची ठिकाणी तोंडाळू केला. चाळिता हेची बोली दर्शने शेवटा आली देवीची नाही बुझाविली अजुनी द्वंद्वे. शास्त्रांची सोयरिके विचळिजे येणेची एके याचेनी एकवंके जगासी वादू. तोंडेसी तोंडा न पडे बोलेसी बोला न घडे या युक्ती बडबडे त्राय जाहली. नेणो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवितसे. नास्तिकात द्यावया तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोनी पाखांड आनची वाजे. म्हणे तुम्ही निर्मूळ लटके हे वाघजाळ ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. पाखांडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे नियोजिली वितंडे ताळासी येती. मृत्युबळाचे निमाजे हे जाईल बिणकाजे ते देखोनिया व्याजे निघाले योगी. मृत्यूनी आधाधिले तिही निरंजन सेविले यमदमाचे केले मिळावे पुरे. येणेची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने गुंती जाणोनी स्मशाने वासू केला. ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लांच करू म्हणून कोळसा कामू केला. पै सत्य लोकनाथा वदने आली बाळार्था तरी तो सर्वथा जाणेची ना. वाटतं आता पुढे माधवीताई वाचणार आहे. चालेल. छान खूप वाचलं. छान खूप छान वाचतेस तू केतकी. आय नो. आता मला भीती वाटेल वाचायला. ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैर्पृथक्
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. हे क्षेत्र व क्षेत्रज्ञाचे ज्ञान ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले. छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळे वर्णन केले. वेदातील बृहत्सामसूत्र व त्याचप्रमाणे हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. आता एक येथून मिनिट थांबा न्याय इथे. आता आपण हा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या धर्मामध्ये जी काही दर्शन आहेत, दर्शनं वेगवेगळ्या विचारधारा असं आपण म्हणतो. तर वैदिक धर्मामध्येच आपल्याच धर्मामध्ये 6 मुख्य अशी दर्शनं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या विचारधारा आहेत. तर त्या विचारधारांची माहिती त्यांनी आपल्याला इथे दिली आहे. मी फक्त नंबर सांगते की 32 ते 33 मध्ये सांख्य म्हणजे विचारधारा. त्याच्यानंतर 40 ते 49 हे योगशास्त्र आहे. नंतर 53 टू 57 तिथे नैयायिक याच्यामध्ये काय सांगितलंय ते सांगितलंय. नंतर 58 टू 65 वैशेषिकमध्ये. पण एकूण आहे ते सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत, जिथे आपण उपनिषद शिकतो. तुमच्यापैकी काही उपनिषदाच्या क्लासमध्ये आहेत, तर त्याला वेदांत पण म्हणतात आणि त्याला उत्तरमीमांसा असं पण म्हणतात. अशी ही दर्शन आहेत. तर त्या दर्शनाची माहिती ज्ञानेश्वरांनी आपल्याला अगदी सविस्तरपणे सांगितलेली आहे. पण मला ते आयडेंटिफाय करायचं होतं की कुठल्या ठिकाणी कुठले आहेत म्हणून. तर आता आपण वाचताना तुम्ही तेवढं लक्षात घ्या. तर थोड्यात 2 शब्दात सांगते की सांख्य म्हणजे हे कपिल मुनी जे होते त्यांनी हे शोधून काढलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की ब्रह्म आणि माया जसं असतं तसं पुरुष आणि प्रकृती असे ते 2 गोष्टी समजतात. आणि हे लोक ईश्वर मानत नाहीत. पण आपण जसं म्हणतो की प्रत्येकच देहामध्ये आत्मा आहे, तोच आत्मा देव आहे, अशा प्रकारे सांख्य लोक समजतात. नंतर न्याय जे म्हणतो आपण ते ऍक्च्युअली अहिल्या जी होती तिचा नवरा गौतम मुनी यांनी हे न्याय काढलं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला त्यांना हे पाहिजे असतं, म्हणजे प्रूफ पाहिजे असतं की काय करायचं ते. म्हणजे न्यायाचे जे लोक असतात ना, त्यांना प्रत्येक गोष्टीला त्यांना प्रूफ हवं असतं. म्हणजे शब्द प्रमाण हवं किंवा अनुमान प्रमाण हवं किंवा उपमान प्रमाण हवं. तर आपल्या धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे काय? समजा मी म्हटलं की हे आपल्या वेदामध्ये सांगितलेलं आहे, हे काय म्हणतात आपल्या उपनिषदामध्ये सांगितलंय, आणि मी म्हटलं असा की सगळ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. हे आपण शब्द प्रमाण म्हणतो की वेदाचे सांगितलं ना ते सगळं बरोबरच असायला पाहिजे. हे शब्द प्रमाण झालं. अनुमान म्हणजे आपण म्हणतो की समजा आपल्याला धूर दिसला आणि धुरावरून आपण काय म्हणतो, अरे बापरे तिथे आग लागलेली असेल. हे अनुमान आपण करतो ना, तर त्याला अनुमान म्हणतात. अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्या धर्मामध्ये क्रायटेरिया आहेत. तर न्यायमध्ये फक्त ते लोक शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाण आणि उपमान प्रमाण एवढंच मानतात. बाकी काही तुम्ही सांगितलं तर ते काय ऐकत नाही. नंतर वैशेषिक जे म्हणतात ते कानद ऋषी म्हणून होते, त्यांनी हे शास्त्र सांगितलं आपल्याला. तर ते म्हणतात की एक आपली वेगवेगळी थिअरी असते ना, तर आपल्याला काय वाटतं की प्राण आणि रई याच्यापासून सगळं जग तयार झालं. बेसिकली आपण म्हणतो की एनर्जी आणि मॅटर हे एकत्र येऊन झालंय, असं वेदांती आपण सगळं याच्यावरती विश्वास ठेवतो. पण वैशेषिक जे म्हणतात ते म्हणतात की नाही, असं नाही जग तयार झालं. अगदी एक एक कण एकत्र आला आणि त्याच्यापासून अणुरेणू एकत्र येऊन जग तयार झालं, असं वैशेषिक म्हणतात. आणि त्यांचं पण
बेसिकली न्याय जे आहे त्यांच्यासारखंच आहे की शब्द प्रमाण पाहिजे, नाही तर अनुमान प्रमाण पाहिजे, नाही तर उपमान प्रमाण पाहिजे, असे त्यांचे कॅटेगरीज आहेत. नंतर योग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पतंजलीचा योग, त्याच्याबद्दल काही विशेष सांगायचं नाही. आणि पूर्वमीमांसा हे जैमिनी म्हणून ऋषी होते, त्यांनी हे सुरू केलं. तर ते म्हणतात की बाकी काही नाही, तुम्हाला कर्मकांड करायला पाहिजे. कर्मकांड म्हणजे आपल्या धर्मामध्ये जे काही यज्ञ वगैरे जे काही सांगितले त्याच्याप्रमाणेच तुम्हाला सगळं करायला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर त्यांचा भर सगळा कर्मकांडावर होता. आणि नंतर आपण वेदामध्ये म्हणतो किंवा उपनिषदामध्ये म्हणतो, तर त्याला आपण सॉरी उत्तर मीमांसा म्हणतो. तर उत्तर मीमांसामध्ये ते म्हणतात की खूप मार्ग आहेत. जसे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला ध्यान करता येतं, तुम्हाला सांख्याने जाता येतं, तुम्हाला योग करता येतो. हे सगळे मार्ग आहेत आणि कुठलाही तुम्ही मार्ग घेतला तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि आपल्याला ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यातलं आवडतं की असं नाही आहे की तुम्हाला अमुकच करायला पाहिजे. आणि 8व्या अध्यायात आपण जसं पाहिलं की 8व्या किंवा 12व्या, मला आठवत नाही आता, पण तेव्हा ते सांगतात ना की हे सगळे मार्ग आहेत. हा तुम्हाला अवघड वाटला ना तर तुम्ही हा मार्ग घ्या, हा अवघड म्हटलं तर हा मार्ग घ्या. असं ते आपल्याला वेदामध्ये आपल्याला चॉईसेस देतात की तुम्हाला जे करायचं ते करा. आणि हा मार्ग करताना मात्र तुम्हाला संतांना तुमच्या टीचरला म्हणजे गुरुला किंवा संत कोणीतरी त्यांना तुम्ही शरण झाला पाहिजे. म्हणजे आपला अभिमान बाजूला ठेवायला पाहिजे. आणि तशाप्रमाणे आणि नंतर त्यांनी सोपं सांगितलं आपल्याला की निष्काम कर्मयोग योग सांगितलंय त्यांनी आपल्याला, राईट. म्हणजे तुम्ही आता जे करता घरामध्ये अगदी सगळं तेच करायचं. फक्त जे करता आहे तेव्हा असं म्हणायचं की हे मी काय करत नाही, देव माझ्या हातून करून घेतोय. आणि त्याच्यातून तुम्हाला जे काही फळ मिळेल ते पण देवाला अर्पण करायचं की ठीक आहे, देवाने काय आपल्याला फळ दिलं, वाईट का चांगलं काही माहित नाही, जे काय दिलं ते आपण ऍक्सेप्ट करायचं. हे सगळं आपण वेदांतामध्ये शिकतो. तर असे आपले 6 मार्ग आहेत आणि त्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी फारच सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. पण मी नुसती आपली समरी सांगितली. जाऊया पुढे. निलिमाताई, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण आणि तिसरं कुठलं उपमान म्हटलं? प्रमाण. उपमा. उपमा दिल्या उपमा. असतील. तर असं तुम्ही म्हटलं मग अजूनही प्रमाण असतात का काही? आहे, अजून 6 प्रमाण असतात. अजून राईट. एकूण 6 प्रमाण आहेत. मी लिहून पाठवते ते. आणि शब्द प्रमाण म्हणजेच आप्तवाक्य ना? आप्तवाक्य म्हणजेच शब्द प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे तुम्हाला जे काही काय म्हणायचं, तुमचा ज्याच्यावरती विश्वास असेल. ज्याच्यावर विश्वास आहे. म्हणजे आपल्याला स्वतः जरी आपण ते बघितलं नाही तरी आपल्याला कोणीतरी आपल्यापेक्षा मोठा सांगतोय ते आपण ऐकणं म्हणजे शब्द. बेसिकली म्हणजे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणं म्हणजे शब्द प्रमाण. म्हणजे आपला विश्वास काय म्हणतो आपण, वेदामध्ये जे काय सांगितलं असेल ते बरोबर, त्याच्यावर ते बरोबर आहे. कदाचित चुकीचंही असेल पण आपला त्याचा विश्वास आहे की आपण त्याला क्वेश्चन नाही करायचं असं. तर ते शब्द प्रमाण. पण जे मान्य झालेलं आहे ते, आता तुला जे सर्वांनी मान्य केलंय ते, असं काय ते सर्वांनी मान्य केलेलं आहे ते असं. म्हणजे वेद प्रामाण्य म्हणतात तसं. हिला वाटत असेल माधवीला की निलिमाताई सांगतात ते सगळं बरोबर असतं, ते पण शब्दाप्रमाणे आहे की तिचा त्याच्यावरच विश्वास आहे असं. नाही, कारण मी निलिमाताई एक आप्तवाक्य म्हणून, म्हणजे मी जेव्हा आयुर्वेदाचा अभ्यास करत होते तेव्हा ह्याच याला मला वाटतं आप्तवाक्य आणि शब्द प्रमाण मे बी आप्तवाक्य समान आहेत. म्हणजे त्यालाच आप्तवाक्य पण म्हणतात का, असा माझा प्रश्न होता. मला ते माहिती नाही, पण मी तुला बाकीचे आणखी नंतर आपण शोधून काढू. पुढच्या वेळी मी सगळे 6 सांगते. 6 आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये. ते आपल्या वेदामध्ये आपण सगळे वापरतो ते. मग ते मला नोट काढून बघायला पाहिजे पूर्ण. वाचूया आपण. येथून ज्ञानदेव क्षेत्रासंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात. कित्येक जीववादी असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवाचेच संपूर्ण आहे, मग प्राण हे त्याचे येथे कुळ आहे. जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे
व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना, बैल व नांगर, गडी माणसे वगैरे नसल्यामुळे त्याने हे क्षेत्र प्राण या कुळास बटाईने दिले. कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालवण्याच्या सर्व बारदाना आहे. तो पुढे सांगतात. कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे 4 भाऊ, अपान, व्यान, उदान व समान हे 4 वायू आहे. आणि मनासारखा चपल कारभारी शेतीचा कारभार करणारा आहे. तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो. मग कर्तव्याची वाफ चुकवून विहित कर्म करण्याची संधी दवडून आणि अन्यायांचे बीज पेरवून श्रुती आज्ञेचे उल्लंघन वगैरे न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून कुकर्मरूपी सर्व पेरणीपासून ते मळणीपर्यंत आटोकाट मेहनत जर त्याने करविली तर जे बीज पेरतो त्याचे मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म दुःखे भोगतो. अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडोंचे शेकडो जन्मसुख भोगावे एवढे अचाट पीक येते. येथून प्रकृतीवाद्यांच्या मतांचा अनुवाद करतात. येथून प्रकृतीवाद्यांच्या मतांचा अनुवाद करतात. त्यावर आणखी कित्येक प्रकृतीवादी म्हणतात. एक मिनिटच थांबते ते, कारण थोडस वरती घालू. मग अशी ते 5 प्राण सांगितले ना, तिथपर्यंत घालू. किती छान सांगितलंय ते ना, आपण जे आता बघतोय त्याच्याबद्दलच आहे. आपल्या प्राणाचे 5 भाग असतात. प्राण म्हणजे आपण श्वास घेतो त्यालाच प्राण म्हणतात. पण ज्याच्या बाजून आपण श्वास घेतो ना त्याला प्राण म्हणजे मुख्य प्राण म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्याचेच आणखी 4 भाग असतात. त्याच्यातला एक भाग आहे त्याला अपान वायू म्हणतात. अपान वायू म्हणजे आपल्या शरीरातलं, हे सगळं आम्ही वेदामध्ये शिकतो म्हणून मी आता जास्त सांगते. तर अपान वायू म्हणजे काय की आपल्या शरीरातली घाण जी आहे तो बाहेर टाकतो, तर त्याला अपान वायू म्हणतात. नंतर व्यान वायू, त्याचं खूप इंटरेस्टिंग आहे की आपल्या ज्या सगळ्या शिरा असतात ना त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये रक्त कसं वाहतं, तर ते वाहतं कारण ते व्यान वायू असतं म्हणून. आणि तसंच ते म्हणतात की ब्रॉन्काईलचं जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा व्यान वायू असतो. नंतर उदान वायू, उदान वायूची खूप गंमत आहे की तो आपल्या शरीरामध्ये आपल्याला हे देतो, काय नाही, तो आपल्याला घेऊन जातो आपल्या ना शरीरामध्ये. मृत्यू समयी ना उदान वायू. हा, हो, ते तर शेवटचं झालं. पण जो आपल्या शरीरात असतो तो आपल्याला उष्णता देतो. आणि दुसरं म्हणजे वॅक्सिन सारखा तो काम करतो आपल्या शरीरामध्ये, आपण जोपर्यंत जिवंत असतो तिथपर्यंत. पण जेव्हा मरायची वेळ येते तेव्हा हा उदान वायू खूप लाईट असतो असं म्हटलं जातं, तर त्याला वरती जायची शक्ती असते. म्हणून तो जेव्हा मरायची वेळ येते तेव्हा उदान वायू कमी होतो, म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते. आणि मग तो उदान वायू आपल्या सुषुप्ना जी नाडी आहे खालपासून वरपर्यंत जाणारी, ती तो आपल्या डोक्यात इथे ब्रह्मरंध्र म्हणतात, इथे आपलं ओपनिंग असतं, तिथपर्यंत तो जातो. आणि तिथून आपला सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर आपले इथून बाहेर नेतो. आणि मग ते दुसऱ्या देहात जातं किंवा स्वर्गात जातं वगैरे काही, ते वेगळे डिटेल्स आहेत. पण असं उदान वायू काम करतो. आणि सगळ्यांचाच जीव डोक्यातून जात नाही, काही लोकांचा डोळ्यातून जातो किंवा कानातून जातो. तर हे शरीरातला आपला जो जीव आहे, जीव ज्याला आपण म्हणतो, त्याला सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या गोष्टी हा उदान वायू आपल्या शरीरातून बाहेर नेतो. आणि तसं हा समान वायूचं एक खूप महत्वाचं काम आहे की तो आपल्या पोटाच्या इथे असतो. आणि आपल्या शरीरात आपण जे काय खातो ते सगळं जातं आणि ते सगळं एकत्र करायचं आणि समान करायचं. समान असं करायचं की आपल्या हाडांना काय हवंय तर ते त्याला द्यायचं, आपल्या नर्व्सला काय हवंय ते त्यांना द्यायचं.
असं सगळ्यांना ते समान करून देतो, म्हणून तो समान वायू. असे त्या आपल्या जो काही श्वास आपण घेतो त्याच्यामध्ये हे 5 प्रकारचे वायू असतात आणि हे प्राणवायूच म्हणतो आपण त्याला. तर हे सगळे त्यांना सगळ्यांना मिळून प्राण म्हणायचं. तर हा प्राण खूप महत्वाचा आहे की आपण जन्मल्यापासून आपण मरेपर्यंत आपल्या शरीरात हा प्राण असतो. जाऊया पुढे. ते 30 पासून ना, नाही थोडं वरती अजून थोडं. 32 झालं तर 33व्या पासून सुरू करणार. ओके. येथून प्रकृतीवाद्यांच्या मतांचा अनुवाद करतात. त्यावर आणखी कित्येक प्रकृतीवादी म्हणतात की तुम्ही जीववादी म्हणता हे बरोबर नाही. हे क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका, तर या क्षेत्राविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा. अहो, जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो, क्षेत्राचे संरक्षण करतो. अनादी जी प्रकृती जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते तिचे हे क्षेत्र वतन आहे असे समज, आणि हिच्याजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचा आहे, म्हणून शेत बटाईने न देता ही शेत घरीच वाहते. या जगात हे क्षेत्र वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे ते 3 गुण सत्व रजतम हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत. प्रकृतीने 3 कामे या तिघांकडे नेमून दिली, ती येणेप्रमाणे. रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणांनी पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो व एकटा तमोगुण कापणी करतो. आणि मग तमोगुण हा महत्त्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. त्यावेळी तेथे त्या महत्त्वाचे खळ्यात सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते. याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते. येथून संकल्पवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात. तेव्हा कित्येक बुद्धिवानांनी संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे. अहो, परब्रह्मरूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कुठे आहे? तर क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो, ती तुम्ही निवांतपणे. आता इथून योगशास्त्र सुरू होतं. त्याला त्यांनी दुसरा काहीतरी शब्द वापरला इथे ना, तरी वेगळाच मला ते शब्द दिसतो. प्रकृतीचं झालं आणि नंतर संकल्पवादी म्हणतात का? संकल्पवादी. ओके, त्यांना संकल्पवादी म्हणतात, पण ते योग शास्त्र तिथे सांगतात. ओके, जाऊया पुढे. शून्य जे ब्रह्म त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. तो संकल्प एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यांमध्ये चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास त्रिभुवनरूपी ठेवा प्राप्त झाला. निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळेच व्यक्त दशेला आला. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पड जमीन पंचीकरण रूप मशागतीने सारखी करून स्वेदजादी प्राणीवर्गाच्या 4 हद्दी कायम केल्या. यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणांची शरीरे तयार केली. मनुष्य शरीररूपी शेताच्या दोन बाजूस 47 मनुष्य शरीररूपी शेताच्या 2 बाजूस कर्माकर्मांच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळ जमिनीची राने सुपीक जमीन तयार केली.
त्या रानात येण्या जाण्याकरिता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे लागणार नाही असे जन्ममृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले. मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचरांची लागवड करविली. याप्रमाणे निराळी परब्रह्मरूपी संकल्पाची शाखा वाढते, म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे. याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे जे स्वभाववादी त्यांनी दाबले. येथून स्वभाववाद्यांचे मत सांगतात. ते म्हणाले, अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता. परब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज लीन अवस्था जर मानावयाची तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये? पण हे बोलणे राहू द्या. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल. तर आकाशात मेघांमध्ये पाणी कोणी भरले? पोकळीत ताऱ्यांचे समूहास कोणी धारण केले? आकाशाचे छत कोणी व कधी उभारविले? वाऱ्याने नेहमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा आहे? शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो? समुद्र कोण भरतो? पावसाच्या धारा कोण करतो? त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतःच झाले असून हे कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करील, त्याला जो नीटनेटके जपेल, त्यासच हे उपभोगास मिळते व इतरांना उपभोगावयास मिळत नाही, असे स्वभाववादी बोलले. तेव्हा येथून काळवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात. आणखी एक काळवादी रागाने म्हणाले की हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बुवा. तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो? मृत्यूरूपी रागीट सिंहाची क्षेत्र ही दरी आहे असे आम्हास वाटते. पण या निरनिराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे पडवेल काय? तर या काळाचा अनिवार्य तडाखा पाहतात, परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो. या काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा राहण्याचा जो सत्यलोक, त्या सत्यलोकरूपी हत्तीवर सुद्धा या काळाचा चपेटघात वाचतो. हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नवे लोकपालांचे व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो. याच्या काळरूपी सिंहाच्या अंगच्या वाऱ्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन निस्सत्व होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात. सर्व आकार मात्र पदार्थ, कारण अजून खूप आहेत, 70-71 आहेत. हो, कधीपर्यंत वाचायचं? हा नाही, आपल्याला तर ओव्या पण वाचायच्या. हो हो, मग आता आधी ओव्या वाचूया. आता ओव्या वाचूया इथपर्यंत आणि मग 62 पर्यंत झालंय, तिथपासून पुढच्या हो, आता 9च ओव्या आहेत पुढे. आता 9च चालेल. कसंही मग संपून टाक, चालेल. कारण मला वाटतं तिने तेवढं किती वाजले? 71 पर्यंत जायचं. 5 मिनिटं राहिली आहेत म्हणून म्हणत होते. हो, ओके. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे एथ. जे प्राणाचा घरी अंगे राबते भाऊचारी, आणि मनाईसा आवारी कुळवाडी करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी. विषय क्षेत्रियाटी काढी भली, मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बी वाफवी. कुकर्माचा करवी राबू जरी, तरी तयाची सारिखे असंभाड पाप पिके. मग जन्मकोटी दुःखे भोगी जीवू, ना तरी विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे. तरी जन्मशतमापे सुखची मवीजे. तव आणिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचे चीन म्हणावे. आमुते पुसा आघवे शेताचे या, अहो जीवू एथ उकिता वस्ती करू वाटे जाता. आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे. अनादी जे प्रकृती सांख्य जिये ते गाती,
क्षेत्र हे वृत्ती इयेची जाणई आणि इये त्यांची आघवा आथी घर मेळावा म्हणून वाहिवा घरी वाहे वाहिव्याची ये रहाटी जे का मुदल तिघे इये सृष्टी ते इयेचांची पोटी जहाले गुण रजोगुण पेरी ते तुले सत्व सोकरी एकले तम करी संवगणी रचुनी महत्त्वाचे खळे मळी एकी काळ काळुगेनी पोळे तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली तव एकी मतिवंती या बोलाची आखंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वाचिना हा हो परतत्वा आतुके प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगे आईका शून्य सेज साळीये सुदीनतेचिये तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा झाला इच्छे सवे निरालंबींची वाडी त्रिभुवना येवडी हे तयाची जोडी रूपा आली महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळूनी भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी यावरी आदी पांचवटे याची बांधी बांधली प्रभेदी पंचभूती की कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुसके बरडे राने केली तेथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे मग अहंकारासी एकलाधी करुणी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचायया इयामत मुक्त की येथ पडी घ्यायिले आणिकी म्हणती हा हो विवेकी तरी तुम्ही भले परतत्वाचा गावी संकल्प सेज देखावी तरी का पान मनावी प्रकृती तयांची परी हे असो नव्हे तुम्ही यान लगावे आताची हे आगवे सांगिजेल तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे अंतरिक्षी तारांगणे धरी कवण गगनाचा तडवा कोणे वोढीला केधवा वारा हिंडतू असावा हे कवणाचे मत रोमा कवण पेरी कोण समुद्र भरी पर्जन्याची करी धारा कवण तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवणाची नवे हे वाहे तया फावे येरा तुटे तव आणिके एके क्षोभे म्हणितले निके तरी भोगी जे एके काळे केवी हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाड याचा दरकुटा परी काय वांजटा पुरी जत असे तरी याचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया महाकल्पा परवती तव घालूनी अवचिती सत्यलोक भद्रजाती अंगी वाजे लोकपाळ नीच नवे दिग्गज मेळावे स्वर्गींचिये आडवे रिगोनी मोडी येर याचेनी अंगवाते जन्म मृत्यूचिये गर्ते निर्जीवे होऊनी भ्रमते जीवमृगे न्याहाळा पाके वडा पसरलासे चवडा जो करुनिया माझी वडा आकार गजू म्हणून काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वादू पांडुसुता क्षेत्रा लागी हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे इये विशी मतपत्रिका अनुष्टुवादी छंदे प्रबंधीचिये विविधे ते पत्रावलंबनमध्ये करिताती अजूनी वेदींचे बृहत्सामसूत्र देखणे पणे पवित्र परितयाही हे क्षेत्र नेणवेची आणिकी ही भोवती महाकवी हेतु म्हणती यया लागी मती वेचिलिया परी ऐसे हे एवढे की अमुके याचे चिफुडे हे कोणाही वरपडे होयचिना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतु गा. मग
उरलेलं आपण पुढच्या वेळी वाचायचं का संपवायचंय? नाही, झालं ना, एवढंच होतं. हो, पण आपण याचा अर्थ नाही वाचला ना 63 पासून. 63 ते 71चा अर्थ वाचला नाही. अर्थ नव्हता वाचला. वाचू का? तर वाचून टाक चल. 1 ओके. मिनिट झालंय, पण आणखीन एखादा मिनिट लागेल बस. हो. ओके, बस बस. रवी दादा या. सर्व आकार मात्र पदार्थ हाच कोणी हत्ती, तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे, तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे पहा. म्हणून सर्व काळाची सत्ता आहे हे बोलणे खरे आहे, असे काळवादी म्हणतात. येथे काळवाद्यांचे मत संपले. अर्जुना, असे हे क्षेत्राविषयी वाद आहे. नैमिषारण्यात ऋषींनी या क्षेत्रासंबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे. याविषयी पुराणेही साक्षीभूत आधार आहे. अनुष्टुप छंदादी जी निरनिराळ्या प्रकारची या क्षेत्रासंबंधी काव्यरचना आहे, ती ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात. ऋग्वेदातील जे बृहत्साम नामक सूत्र आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे. त्यामध्ये पुष्कळ ज्ञान भरलेले आहे. तथापि या सूत्रासही हे क्षेत्र समजले नाही. आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा महाकवींनी, मोठ्या ज्ञात्यांनी या क्षेत्र निर्णयाकरता आपापली बुद्धी खर्च केली, परंतु क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा ते हमक्याच्या मालकीचे आहे असे अजूनपर्यंत कोणासही कळलेच नाही. आता अर्जुना, यानंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो. थँक्यू. पुढच्या वेळी मी थोडंसं सांगेन त्याच्याबद्दल. आपण म्हटलं ना काय काय आपले प्रामाणिक असतात ते त्याच्याबद्दल. चला जाऊया. आता तुम्ही ते बंद केलं तरी चालेल. ओके, थँक्यू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियाम द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊन तिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेची, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. छान, दोघींनी छान वाचलं. चांगलं झालं आजचं. आणि सुषमा, कसा आहे सुषमा येडवडेकर? रेकॉर्डिंग बंद करायचंय ना आपल्याला. सॉरी, रेकॉर्डिंग बंद कर.